काय घ्यावा बरं आहे दूर नाही घे ना दूर नाही घे ना बघायचं का घे मग चल. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता सकाळ सकाळी बेस्टपैकी बिना आंघोळचं आहे बेस्टपैकी चहा घे करून रेडी झालं. बेस्टपैकी चहा घे घातला, बिस्किटचा पुडा पण घातला आणि असा प्रॉब्लेम झाला की ना आमच्या त्याला संपला गॅस मेन चीज. तर आहे ना आई करते स्वयंपाक तिकडे चुलीवर. तर तुम्हाला दाखवतो बेस्टपैकी. आता नेमका घेतलाय चाय सॉरी हे बिस्किट घेतलाय. चहाचा गिलास कुठे गेला हे बघा इथं ठेवलं. आणखी उचलला सुद्धा नव्हता, आताशी उचलला. बेस्टपैकी सगळं सामान शस्त्राचं पडले. चाय याच्यात बिस्किट दूध सगळं मिक्स करून खाऊन घेतलं. तर तुम्हाला दाखवतो आई कशी स्वयंपाक करते इकडं ह्याच्यावर चुलीवर. चला लगेच चाललो आता लगेच. आणि भाकरी आहेत का चपात्या आहेत काच? बर मग इथं भाकरी दिवसभर. हा मग आता आपला गॅस कधी भरून येणार आहे? दुसरी टाकी मी म्हणलं भरून घ्या म्हणून आधीच. जाऊ दे मग काय आता इकडे स्वयंपाक करायचा आता 2-3 दिवस. हा आणि मग गॅसची टाकी आली भरून होते. शुक्रवारी आली का आज? दोन्ही भरून घ्या मग एकदाच. बर जमतंय. तर बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी वातावरण किती भारी झाले. सगळीकडे आभाळच आभाळ. आणि आता माझा फोन मी खाली आहे, तुम्हाला दाखवला असता टाईम किती झालं तर 8 का काहीतरी वाजले. तर आणि इतका भारी मोसम झाला आहे आणि बेस्टपैकी सगळीकडे आभाळच आभाळ झाले. सूर्य तर कुठे निघलाच नाही. आणखी काय करू माहिती आहे का, आपण एकदा बेस्टपैकी आंघोळ करून घेऊ आणि आपल्याला जायचं द्वादशीला जेवायला वाढायला समजा ते काय जास्त ते. चला बेस्टपैकी एकदा आंघोळ करून घेऊ आणि नंतर रेडी गिडी होऊन. तर बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी आंघोळ झाले, सगळे रेडीमध्ये झाले. असं बेस्टपैकी किती छान दिसतोय. तर काय करू माहिती आहे का, बेस्टपैकी मंदिरात जाऊन पाय घ्या पडून येऊ. त्याचं किती राहिले काय राहिले बघून येऊ. दाजीची द्वादश आहे आज, त्याच्यामुळे थोडंफार वाडावाडी काहीतरी करू. तर बेस्टपैकी एकदा पाया पडून येऊ, नंतर पण द्वादशीचा कार्यक्रम करू. जय श्री आई शपथ पिढीच्या नादात लागलं बा. लई जोरात लागले इमानदारी असं लागलं. जार बी आली काय मा जार बी आली बेस्टपैकी गावातून रामराज्य. लई लागलं इमानदारी. बाकीचे जार कुठून घ्यायचे काय बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी पोळ्या वगैरे सगळं ओकेमध्ये आले. पत्रवाळ्या आता बेस्टपैकी सगळेजण बसते जेवायला. आणखी तर नाही बसते का करा स्पेशल तुम्हाला आता तरीच वाढतं बघा. आता मी बघू शकतो मित्रांनो बेस्ट बसले सगळेजण वाढायला विचार जाईल. आता मी थोडंफार पत्रवाळ्या वाढतो एकदा. काय घ्यावा खावायच्या दूर न घे चल. वरण घेतो वरण बरं आहे दूर न घे ना बघायचं का घे मग चल. नाही अरे दूरनच नाही वाढीचं वरण कुठून घेणार ते आणणार पत्रवाळी राहिली. जा पटकन वाट चल. तरी टाक तरी
तरी टाक ना पाहिजे. सगळ्याचे जेवण झाले आता आपल्याला जेवायचे बेस्टपैकी. मामी उचलेल्या पत्रवाळे बेस्टपैकी होऊ शकते मित्रांनो. बेस्टपैकी आपलं जेवण घेऊन झाले आणि आता बेस्टपैकी आबाळ इतकं मोसम भारी आला आहे का असं सगळं अंधार पडला सगळं. तर त्याच्यामध्ये आता करायची आपल्याला कामाची सुरुवात. थोडंसं काम आहे असं इतकंच आहे इतकंच आहे. तर त्याच्यामध्ये मला दाखवते एकदा काम बेस्टपैकी. जरा दाखवतो बेस्ट काम. बघू शकता मित्रांनो गॅसची टाकी बी आणली भरून. हे बघा किती वेळ झाला बसलो होतो मी तिथंच. जेवण झालं तसं मी तिथं बसलेलो आहे बरोबर. जेवण झालं तसं मंदिरातून जेवण झालं तसं मी बसलेलो आहे इथं. घरी येऊन एकदा बेस्ट कामाची सुरुवात बी करून दिली. तिथे टाकीवाले यायला इतकं टाईम लावतात बापरे. 12 वाजले बघा आता. हे दिसत असेल तुम्हाला. हे 12 वाजून 5 मिनटं झाली तर आणि इतका टाईम बसलो मी. सकाळी 10 वाजता आमचे जेवण झाले आणि आताशी 2 घंटे झालं बसलो मी बापरे. आताशी गॅसची टाकी आली बेस्ट एकदा जोडून दिला का टेन्शन राहत नाही. आणि आबाळ इतकं भयानकमध्ये आलेले बापू. सगळे एकदा शर्ट काढून किंवा असं गरमायला आता. सकाळी गार लावलं ना आता गरमायला. ते बघू शकता मित्रांनो बेस्ट देवापास ठेवलेला शेप आहे. घेऊ खाऊन बेस्टपैकी. आता काय झालं आणि खराब झालं थोडंसं. जाऊ द्या बेस्टपैकी करून घेऊ नाश्ता थोडासा. बेस्टपैकी आपल्याला झाले आता. तिथं थंडीचा टाकली जरशी अशी इकडं फोडून बी. आणि आता ही थापी ठेवली का इथून इकडं सॉरी ह्या भीतीपासून इकडं 2.5 फूट सोडायची नाही. हे बाकी सगळं बांधकाम जिथपर्यंत होईल इथपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि इकडं बी चाल सोडायची, इकडे बी चाल सोडायची, इकडे बी सोडायची. लय अवघडच कुठं नाही येत. आणि ते अखंड टाकले का ते असं बरोबर हे असं थंडी ही तर ही डायरेक्ट अखंड येणार आहे भीत. त्याच्यामुळं तिथं आज टाकून ठेवले उद्याच्याला बेस्टपैकी. डायरेक्ट 4चं बांधकाम अर्धा नाही आता येते बेस्टपैकी. आज हे बेस्टपैकी 2.5 फूट सोडून जितकं होईन जितकं जाईन तितकं नेऊ द्यायचं बेस्टपैकी. सन्न जसं होईन तसं मोकळं आपल्याला बेस्टपैकी होते. होय लय दिवस झाले गेले ह्या कामाला तिचे नसते. लय अवघड आहे हे सगळं. आता इतकाच स्पेस राहिला बाकी सगळं ओकेमध्ये झालेलं आहे बरं का. बाकी सगळं फक्त एवढा ते स्पेस आहे का एक रूम झाल्यासारखं झालं. पण आता इथे जर संडास बाथरूम आहे आणि हे 2 आट्याचं म्हणून जर हे वाटायला इथून एक चौकट असली असतील मग बेस्ट इकडं असतं राहायचं किचनमध्ये झालं असतं. पण ते नाही म्हणले आम्हाला नाही करायचं, आम्हाला संडास बाथरूमच करायचं म्हणली इथं. बरं म्हटलं करावं आम्हाला काय करायचं. आणि इकडच्या साईडला थोडंसं का अर्धा 1 फुटाचा स्कोस आहे म्हणून ही भीत दिसते का ही भीत आणि त्या भीतीतले जमीन आसमानचा फरक. इकडे एक भीतीत कोस आहे म्हणून हे तुम्हाला दिसणार नाही आता दिसेल. बघा ही जी सुटलेली आहे जागा ही जागा सेम एवढीच जागा त्याच्या पाठीमागच्या साईडनं सुटलेली आहे तिकडच्या कोपऱ्यात इकडच्या साईडनं इकडं. त्याच्यामध्ये जर सखी झालेली बेस्टपैकी. आता एवढं सण घेऊ हातात पंजे घेऊन झालं. पांडू माल काढलेला आहे बेस्टपैकी. कणवा झाला माल याच्या एक टोपला टाकायचा याच्यावर हे थंडी जरचं खाली वाटायली ती. आणले हे करू नका बरं पातळ करू नका घटत राहू द्या. कारण की नाही इथं आताच पाणी आणले सगळं पुन्हा कार्यक्रम इचकन कमी आहे. पण माल राहू द्या जरा सुकत राहू द्या ना. कोणत्या एका जणांना आखड तर घेतल्या काहीतरी होईल ना. हो मग एखाद्या दिवस मग आता तुम्हाला परत माल कालवायच्या आधी सांगितलं बरं पाणी कमी ठेवा म्हणून मी काय बेस्टपैकी. चला तर बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी. आता आमची झाली दुपार आणि आता आम्ही करायला जेवण. ते जेवणाला आपल्याला आहे थोडीशी अर्धी भाकर आहे आणि थोडंसं बेसन आहे. बेसन आणि अर्धीच भाकर आहे जास्त नाही बाजारी आपल्याला जास्त. कारण की भाकर बिघडत नाही. बेसन आहे तशी तर खिचडी बखम आहे पण ही कवाची कोणास ठाव रात्रीच्या साठी हो का आता केली कोणास ठाव. आताच केली असेल बहुतेक 100%.
काय इतकुसच घ्यायचं आपल्याला खायचं खायचं किती गो असं ते भाकरीचं असं असते का. गॅसची टाकी आणली पण फिटचा आणखी केलीच नाही जशाच तशीच आहे. जाऊ द्या फिट करू काम सुट्टी झालं 4ची का इथपर्यंत बेस्टपैकी. सगळेजण इथं उभं आहेत. टेप घेऊन जाऊ घरी आपला हातपाय धुतले जातात नेमकंच. तर बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी आता मी हातपाय गीतपाय धुवून सगळं रेडी झालो आहे. आणि काय करू माहिती आहे का, आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.